भाजप पक्ष छळछावणी आणि अजितदादा यांचे छळाचे बळी ठरले असं संजय राऊत म्हटले। तर चक्की पीसिंग असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांसंबंधीच बोलले होते ना, असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय। तर अजितदादांच्या निधनानंतर राजकारण करू नका असा सल्ला गिरीश महाजन यांनी राऊतांना दिलाय। स्वतः देवेंद्र फडणवीसांनी चक्की पीसिंग कोणाविषयी विधान केलं होतं? अजितदादाविषयीच केलं होतं ना। चक्की पीसिंग 17,000 केलंय ना। त्याच्यामुळे हा जीव त्यांचा मेटाकुटीस आला ह्या लोकांमुळेच। भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून एक छळछावणी आहे। जसे हिटलरने छळछावण्या निर्माण केल्या होत्या आपल्या विरोधकांसाठी, तशा प्रकारची छळछावणी आहे आणि त्या छळछावणीचे बळी हे अजित पवार आहेत। संजय राऊत काही आरोप करू शकतात। आता मला असं वाटतं की कृपा करून माझी सगळ्यांनाच विनंती आहे, जे रोज आपल्यासमोर येऊन बोलतायत, वाटेल तसे कोणी म्हणतं बॉम्ब ठेवला, कोणी म्हणतं पायलटने सुसाईड केलं, कोणी म्हणतात भाजपने छळ केला। मला वाटतं दादांचा इतका मोठा गंभीर अपघात हा झालेला आहे, त्याचं आपण राजकारण करू नका। माझी सगळ्यांना विनंती आहे, एवढा दुर्दैवी घटना घडली, दादांसारखा नेता आम्ही गमावलेला आहे, विमानाचा अपघात सगळ्यांना दिसतो आहे, पण यातून वाटेल तसं सगळे मी म्हणेल वाचाळवीर आहेत, काही वाटेल तसं बोलतायत, वाटेल तसं छापतायत। मला वाटतं अशा पद्धतीने या गोष्टीत तरी, एवढ्या मोठ्या अपघातात तरी आपण राजकारण आणून नाही। चौकशी सगळ्या पद्धतीने सुरू आहे, उच्चस्तरीय चौकशी या ठिकाणी सुरू आहे आणि चौकशी सुरू असताना त्याच्या आधीच आपण आपले तर्कवितर्क लढवायचे आणि काही बोलायचं आणि पक्षावर आरोप करायचे, तर मला वाटतं त्यापेक्षाही गंभीर बाब आहे। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 90,000 कोटींचे चेक दिलेले आहेत कंत्राटदाराला आणि तिजोरीमध्ये मात्र खरखराट आहे। मला वाटतं कॉन्ट्रॅक्टरचे सगळे पेमेंटसुद्धा सुरू आहेत, टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत। आत्ता बजेट आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना पेमेंट मिळतं आहे। थोडं कदाचित मागे पुढे झालं असेल, पण मला असं वाटतं की कुणाचे पैसे राहणार नाहीत। सर्वांना या संदर्भात या ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत, त्या ठेकेदारांना पैसे दिले जातील। महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा अजितदादा मुख्यमंत्री झाले असते किंवा होऊ शकले असते असं संजय राऊत म्हणतात, पण तेव्हा तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। आता संजय राऊतांचं काय बोलावं मी परत मला ते समजत नाही। मग उद्धवजींनीच त्यांना द्यायचं होतं ना, तुमच्या सोबत होते, मग उद्धवजींनी घरी बसायचं होतं आणि त्यांनाच करायचं होतं मुख्यमंत्री। मला वाटतं असं काही संबंधित का बोलतायत हे मला हे कळत नाही। उद्धव ठाकरे काल असे म्हटले की ज्यांनी आरोप केले तेच आज हळहळ व्यक्त करतायत। त्यांच्या भाषणात, परिषदेतल्या भाषणात ते म्हटले थेट भाजपवरती आरोप त्यांनी काल। मी पुन्हा सांगतोय की या बाबतीमध्ये तुम्ही आता